एक जय भीमवाल्यांची मुलगी अनुष्का, तिच्यावर अत्याचार आणि शिक्षकांना केला तिचा मर्डर आणि दाखवलं सुसाईड. पूर्ण व्हिडिओ बघा. हा जय भीमवाल्यावर अत्याचार होऊन राहिला, जय भीमवाल्यांच्या मुलीवर अत्याचार होऊन राहिला आणि लहान लहान मुलीवर अत्याचार होऊन राहिला. का होऊन राहिला? प्रशासन झोपलेलं आहे काय? मुख्यमंत्री साहेब जवाब द्या. हा व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असाल फॉलो करायला विसरायचं नाही. फेसबुक बघत असाल तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि कमेंट करून सांगायचं मला, कमेंट करायचं, कमेंट करून सांगायचं मला का होऊन राहिला अन्याय जय भीमवाल्यांच्या मुलीवर. अनुष्का नावाची मुलगी, अनुष्का नावाची मुलगी एक वसतिगृहात राहत होती आणि गव्हर्नमेंट शाळेत शिकत होती. तर शनिवारी आईचा फोन आला, शनिवारी आईचा फोन आला. आईचा फोन आल्यावर बेटा काय करत आहे? आई मी खेळण्यात गुंग आहे, उद्या मला भेटायला ये, मी रविवारी तुला भेटायला येतो बेटा, माझ्यासाठी खाऊ वगैरे घेऊन ये अशी अनुष्का म्हणाली आपल्या आईला. मग आईला म्हणाल्यावर अनुष्का खेळायला चालली गेली. 2 मिनिटेच बोलली फक्त आई संग. आणि असं काय झालं त्या रात्री की अनुष्काला सुसाईड करावं लागलं. असं काय झालं? कमेंट करून सांगा. तिनं सुसाईड केला का तिचा मर्डर झाला? नक्की कमेंट करून सांगायचं. कारण अनुष्काला न्याय द्यायचा आहे आपल्याला, अनुष्काला न्याय द्यायचा आहे आणि अनुष्काला न्याय मिळाला पाहिजे, हे माझं मत आहे. तुम्हाला वाटत आहे ना अनुष्काला न्याय मिळाला पाहिजे तर शेअर झाला पाहिजे. कमेंट करून सांगा का तिचा मर्डर केला का तिनं सुसाईड केलं. मास्तरांनी फोन लावला, अनुष्काच्या आई वडिलाला मास्तरांनी फोन लावला आणि म्हटलं की तुमची मुलगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, तुम्ही या भेटायला, तुम्ही या दवाखान्यात. तर मग अनुष्काचे आई वडीलला विचार आला का आताच पोरगी बोलली, अचानक असं काय झालं की पोरगी हॉस्पिटलमध्ये गेली. जेव्हा अनुष्काचे आई वडील हॉस्पिटलला आले तेव्हा तिथली मॅडम तिला हिंदीत बोलून सांगते, आपकी बेटी ने ऐसा वैसा हाँ ये हो अमकं डमकं तिनं सांगितलं. तेव्हा सांगितल्यावर कंठ फुटला, ओरडायला लागली. मला सांगा, ज्या कर्मचाऱ्याने सांगितलं की तुमची मुलगी वर उपचार चालू आहे दवाखान्यात, तुम्ही बघायला या, जेव्हा असं म्हणत आहे तर मला सांगा तुम्ही दाल में कुछ काला है, दाल पुरी जळलेली आहे. हा आणि सांगितलं की माझी मुलगी कोण्या वार्डात आहे. आई अनुष्काची आई म्हणत होती की अनुष्का कोण्या वार्डात आहे सांगा मला, मी तिथे जाते भेटायला. तर तिथल्या कर्मचाऱ्याने सांगितलं की तुमची मुलगी पोस्टमॉर्टमच्या ह्याच्यात आहे, की जिथं तोडाफोडा करत असते, पोस्टमॉर्टम करत असते तिच्यात आहे. तर विचार करा त्या माऊलीला कसं वाटत असेल जेव्हा तिच्या पोरीला असं म्हटलं की मी पोरगी पोस्टमॉर्टमच्या ह्याच्यात आहे आणि तिची मुलगी पोस्टमॉर्टमच्या ह्याच्यात होती. दादा म्हणजे त्या कर्मचाऱ्याने मेडिकल केलं नाही, त्या कर्मचाऱ्याने तिच्यावर उपचार केला नाही, कुठल्या गोष्टीचा उपचार न करता तिला डायरेक्ट पोस्टमॉर्टममध्ये येऊन टाकलं. म्हणजे किती हरामखोर लोक, माधवचोद लोक असायला पाहिजे ते. जेव्हा आई रडायला लागली, बाप रडायला लागला, जेव्हा कंठ फुटला तर पुरं हॉस्पिटल जमा झालं आणि त्या मुलीला वर अत्याचार करण्यात आला की काय करण्यात आला हे मेडिकल केलं नाही. मग जेव्हा हा मेडिकल केलं तर तिच्या अंगावर जखमा आढळल्या, जखमा पुऱ्या शरीरात जखमा होत्या, तिच्या अंगा पायावर चेहरा सगळ्या अंगात जखमा होत्या. म्हणजे तिला मारलं तर आलं, तिला अनुष्काला छेडलं, तिला मारलं आणि मारणारे 2 संशयित जे महिला आहे तिच्या संशय होता, त्या महिलेवर 2 महिलांना पोलिसांनी अटक केलेली आहे. आणि मला सांगा, आणि त्या कर्मचाऱ्यांनी म्हटलं की माझी मुलगीचं असं कसं झालं, तर तुमच्या मुलीनं सुसाईड केलं. कुठं केलं तर वसतिगृहामध्ये टावेलाने गळफास घेतला. मग विचार करा तुम्ही, टावेलाने गळफास, 12 वर्षाची मुलगी गळफास घेऊ शकते काय? किती अकलेवान लोक आहे, काय स्टोरी बनवली, काय दिमाग लावला, पण रिॲलिटीत आणता आलं नाही. दादा म्हणते नाही काय, परमेश्वरापाशी खरं लपत नाही.
खोटं किती काही बोला आणि एक दिवस खरं येतं ना. मग 50 रुपयाचा झाडभर टावेलमध्ये ते मुलगी बसलेली आहे आणि तिच्या गळ्यात दुपट्टा लावलेला ना अशी पडलेली आहे. तर मला सांगा फाशी अशी असते काय? अरे फाशी असते जमिनीपासून 2 ते 3 फूट उंची आणि लमकलेला, तेव्हा गळ्याला ताण बसत तेव्हा फाशी म्हटल्या जाते, त्याला गळफास म्हटल्या जाते. हा, पण हे माधवचोद सरकार आणि माधवचोद हे लोक, कर्मचारी, शिक्षक वर्ग, हे हरामखोर लोकांना अटक झाली पाहिजे. महाराष्ट्रातल्या सरकारला, देवेंद्र फडणवीस साहेबांना माझं एकच निवेदन आहे. हात जोडून विनंती करतो तुम्हाला मी, फडणवीस मामा, हात जोडून विनंती करतो का तुमच्या बहिणीला वाचवा, तुमच्या बहिणीला वाचवा. तुम्ही महाराष्ट्रातले लाडके भाऊ, मुख्यमंत्री आहात तुम्ही, तर तुमच्या बहिणीला वाचवा लागन तुम्हाला. कारण तुम्ही वाचवान नाही तर कोण वाचवान? कारण तुम्ही भाऊ आहात. तुमचा फर्ज असते बहिणीची अब्रू वाचवण्याची, बहिणीची सुरक्षा करण्याची. भावाचा फर्ज असतो, पण तुम्ही फर्ज निभावून राहिले नाही. मालेगावमध्ये घटना घडली, आता लातूरमध्ये घडली. आणि ती मुलगी जयभीमवाली होती. गरीबाची मुलगी होती हो, गरीब परिवारात राहत होती आणि एक वसतिगृहात शिकत होती, वसतिगृहामध्ये राहत होती. मग विचार करा, मायबापानं बिचारीनं. आणि त्या मुलगी 12 वर्षाची असताना संविधान वाचत होती, बाबासाहेबांचे चरित्र वाचत होती, बुद्ध शाहू फुले काळजात पेरत होती, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव काळजात पेरत होती, दिमागात पेरत होती. विचार करा तुम्ही, त्या मुलीचे विचार कसे असन. पण नाही, तिनं सुसाईड केलं. कारण तिथले लोक म्हणून राहिले, जे कर्मचारी म्हणून राहिले, त्यांना खोटं बोलता येत नाही. बघा, सुसाईड केलं. असं कसं सुसाईड करत असते हो? ज्याला बैलाची गाठ बांधता येते, जो शेतकऱ्याचा पोरगा असन, त्याला बैलाची गाठ बांधता येते, त्याला समजते गळफासाची गाठ कशी बांधायची असते. गळफास असा बांधता येत नसतो, गळफासाची गाठ अशी नसते. आणि 50 रुपयाच्या झाडभर 50 रुपयाच्या टावेलमध्ये कधीही गळफास होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. आणि हे सगळे चुत्या बनवण्याची मंडळी आहे, दुसरं काहीच नाही. सगळं चुत्या बनवत आहे महाराष्ट्रातल्या जनतेला आणि प्रशासनाला आणि मंत्रिमंडळाला. या हरामखोर लोकांना लवकर काळापणाची सजा झाली पाहिजे आणि अशी दुसरी अनुष्का गेली नाही पाहिजे, अनुष्कावर असा अत्याचार झाला नाही पाहिजे, हे माझं मत आहे. आणि त्या वसतिगृहामध्ये ती मुलगी अनुष्का झोपत होती, त्या ठिकाणी 10 ते 15 मुली होत्या. 10 ते 15 मुली तिच्या संग मैत्रिणी होत्या, झोपत होत्या बेडवर. आजूबाजूला छोटे छोटे बेड राहतात. त्यांना नसतं दिसलं काय? त्यांना नसतं दिसलं काय? आणि मुलगी काही वयात नव्हती हो, का तिचं बाहेर लफडं असन म्हणून, बॉयफ्रेंड असन म्हणून. तिचा 10 ते 12 वर्षाची मुलगी, तिला तर अजून दुःख म्हणजे काय असते, सुख म्हणजे काय माहीत नाही हो. तिचं तर फक्त काय आहे, जीवनात एक कडी होती, ती कडी उमलत होती फक्त त्या दुनियाची. एक कडी होती एक गुलाबाची आणि ते उमलत होती, दुसरं काहीच नाही. उमलत होती फक्त ते, आणि जगाला आणि बाहेरच्या वातावरणाला फक्त सुगंध देत होती, दुसरं काहीच नाही दादा. आणि त्या कडीचं ह्या शिक्षक लोकांनी काय केलं, तिचा घात करून टाकला. म्हणजे किती हरामखोर लोक झाले पाहिजे हे, किती हरामखोर लोक झाले पाहिजे. यांची मुलगी राहिली असती, यांची बहीण राहिली असती, तर आतापर्यंत लवकरात लवकर कारवाई झाली असती. दोन कर्मचाऱ्यावर कारवाई झाली म्हणते, तिथं ते महिला राहत होत्या त्यांच्यावर कारवाई झाली म्हणते. पण अजून जो मेन लीडर आहे तो अजूनही हवालात गेला नाही दादा. जो हवालात गेला नाही, मायबापाला खोटं बोलून दवाखान्यात बोलावलं आणि तिथं सांगितलं का तुमची मुलगी पोस्टमॉर्टममध्ये आहे. मायबापाला खोटं बोलून फोन लावला का तुमच्या मुलीवर उपचार चालू आहे. तिथं सांगितलं, तिथं उघडणी चालं का तुमच्या मुलीने सुसाईड केलं आणि तुमची मुलगी पोस्टमॉर्टममध्ये आहे. म्हणजे किती लोक चुत्या बनवून बोलावतात मायबापाला. म्हणजे हे यांचा किती मोठा, म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, सगळे कर्मचारी आहे, शिक्षक कर्मचारी आहे, सगळे जेवढे कोणी कर्मचारी असन, अधिकारी असन, शाळेतले सगळे कर्मचारी याच्यात सामील आहे. लक्षात ठेवा, एका जणाचं कार्ड नाही आहे, हिच्या संग 10 ते 12 जण आहे. मी तुम्हाला आताही सांगतो, एका जणाचं कार्ड नाही. आणि त्या मुलीची हत्या का केली हे मला ठाऊक नाही आहे.
त्या मुलीवर अत्याचार का केला, त्या मुलीवर अत्याचार का झाला हे मला अजून ठाऊक नाही आहे. हे प्रशासनानं विचारलं पाहिजे, प्रशासनानं जॉब ढूंढला पाहिजे आणि CID CBI जेवढे लावायचे असेल लावा, पण लवकरात लवकर काढा. कारण माझं एकच म्हणणं, दुसरी अनुष्का गेली पाहिजे नाही, दुसऱ्या अनुष्कावर अत्याचार झाला पाहिजे नाही, कुठलाही जयभीमवाल्या मुलीवर अत्याचार झाला पाहिजे नाही, हे माझं मत आहे. कुठपर्यंत सहन करायचा हो, कुठपर्यंत सहन करायचं, हे माझं मत आहे. कुठलीही मुलगी असो, कुठल्या जातीची असो या धर्माची असो, कोणी जातीची असो, कोणी मुलीवर अत्याचार झाला नाही पाहिजे, हे माझं मत आहे. कारण जेवढ्याही मुली आहे ना, सगळं माझ्या बहिणी आहे, माझ्या मुली आहे. आणि कोणावरही अत्याचार झाला तर हा युवराज डोंगरे आवाज उठवणार म्हणजे उठवणारच. आणि त्या मुलीसाठी, त्या मुलीला न्याय देण्यासाठी तिचा लहान भाऊ, तिचा मोठा भाऊ, तिचा काका आवाज उठवणार म्हणजे उठवणारच. आणि तिला न्याय देणार म्हणजे देणार, आणि त्या परिवाराला न्याय देणार म्हणजे देणार. अरे त्या आईवडिलाच्याकडे बघा एक वेळा, त्या आईवडिलाच्याकडे बघा एक वेळा. ते आईवडील घसा रडून राहिले, घसा रडून राहिले, ओरडून सांगून राहिले माझ्या मुलीनं सुसाईड केलं नाही हो, माझ्या मुलीवर अत्याचार करण्यात आला, माझ्या मुलीवर अत्याचार करण्यात आला. मग झालं, पोलीस लोकांनी ते CCTV कॅमेरा चेक केला, त्या CCTV कॅमेरामध्ये थोडंसं काहीतरी दिसलं, त्या कारणामुळं थोडं सापडलं, नाही तर तेच झालं असतं दादा नामोनिशान. मी त्या पोलीस लोकांना सल्यूट करतो की त्यांनी चांगलं कार्य केलं आणि ते CCTV कॅमेरास चेक केले, त्यामध्ये सापडलं नाही. तर हे साले लोक, हरामखोर लोक, मादरचोत हे डिलीट मारत होते. अनुष्काला न्याय मिळाला पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेनं. जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे हा व्हिडिओ, जास्त करून. जय भीम, जय शिवराय, जय भीमा कोरेगाव.